हळू रांदा हळू. लय दुखतंय काय? हळू हळू हळू. अहो राणादा, अहो तुम्हाला तर लागलं होतं ना? शिरपत दादा, तुम्ही काय बी काळजी करू नका, तुम्ही जाऊ. अहो पण शिरपती दादा, हे बघ, ती धडक बसली तेव्हा 10-15 फूट फेकलो गेलो होतो. अहो तेव्हा फक्त फ्रॅक्चर झालं. अहो इकडे सायकलवरून पडल्यावर काय होणार आहे? तुम्ही जावा. मग या इकडे. अहो शिरपती दादा, ती सायकलची ब्यात घालवायची म्हणून नाटक केलं मी. तुम्हाला म्हणून सांगतोय, कुणाजवळ काय बी बोलायचं नाही. काय नाही नाही, कुणाला बी काय बी बोलत नाही. पण राणादा, सायकल का तुम्हाला शोभत नाही बघा. गाडीचा आपली एक नंबर. होय ना? होय. पण कुणाजवळ काय बोलायचं नाही. नाही नाही, काळीमुळे गुपचिळी. एक नंबर बोलायचं बघा. जा जा. ओ राणादा, अहो काय आलं? लय दुखतंय काय? असं कसं झालं हो? राणादा, एकतर हाडाला मार लागला असेल, नाहीतर नसवर नस चढली असेल बघा. पण असं कसं घडलं? वहिनी साहेब, अहो ती सायकल लय अपशकुनी आहे बघा. परत राणादाला आमच्या त्या सायकलवर पाठवू नका सर. शिरपती दादा, जाऊ द्या. तुम्ही जावा खाली. बोधक्काला सांगा गरम पाणी पाठवायला. बर आलो. ऐक बघू. फार दुखतंय का? आता माझं दुखणं सांगणार तरी कुणाला? त्या मॅनेजर मॅडमच्या हटवादीपणामुळे मला काय काय सहन करायला लागणार आहे कुणाच ठाव. जे जे काय करायला जातोय त्याचे वाईट परिणाम होत आहेत माझ्या तब्येतीवर आणि तालमीवर. अहो तुम्ही बोलू नका बरं, तुम्ही आराम करा. बोलून तरी माझं दुखणं कमी होते का बघतोय. त्या मॅडमचा हटवादीपणा आणि तुमची त्यांना साथ. मी एकटा पडलं वेगळंच दुःख नाही माझं. अहो नाही, असं काही नाहीये. असंच आहे हो. तुम्ही माझी साथ सोडल्यागत वाटायला लागले मला. अहो मी कशी सोडेन तुमची साथ? नाही ना व. मग ते मॅडम असले चांगलं खडसावून सांगा, हे असलं ताप मला देऊ नका म्हणा. नाही तर सरळ मुंबईला जा म्हणा. हो, तुम्ही तरी एकदा विचार करून बघा, जे तुम्हाला पटतंय का. नाही पण हे सगळं तुमच्या आपल्यासाठी असं अजिबात म्हणू नका. अहो मी पैलवान आहे, बारकेपणापासून व्यायाम करतोय. काय चांगलं काय वाईट बरोबर कळते मला. या मॅडम रोज काहीतरी नवा फॅड आणणार आणि माझी वाट लावणार. खरंच तुम्ही खडसावत त्यांना. माझं लय हलवायला तो. ठीक आहे, मी बोलते. गोष्टी हाताबाहेर जाण्याच्या आधी त्यांना सुनावलंच पाहिजे. तुम्ही आराम करा, मी आले. शाबास रे पठ्या, काम पत्ते झालं. आता अंजली बाई त्या सखीला घालवून देणार. डॅड कशासाठी फोन केला? मी कामात होते. मला तुमच्या काळजीची गरज नाहीये डॅड. बास झालं, किती वेळा तेच तेच ऐकवणार आहात. मी कधीही तुम्हाला डिवोर्स घेण्यापासून अडवलेलं नाहीये आणि अडवणारही नाहीये. त्यामुळे उगाच माझ्यासाठी करू नका. तुम्हाला पाहिजे तर डिवोर्स घ्या आणि मोकळे व्हा. तसंही 20 वर्ष सेपरेटच राहताय. माझ्यासाठी? माझी कसली केअर केली? काय सांभाळ केला? मी लहान होते तेव्हा मला बोर्डिंग स्कूल मध्ये टाकून दिलं. तुम्हाला तुमच्या कामामधून, तुमच्या भांडणातून तेवढंही जमलेलं नाहीये कधी. तुम्ही पैसे आणि गिफ्ट पाठवलीत म्हणजे तुमचं प्रेम दाखवलं तसं वाटतंय का तुम्हाला? माझ्यासाठी? मी कधी माझ्यासाठी गिफ्ट मागितली नाहीये डॅड. मला पैशांची गरज कधीही नव्हती. गरज होती ती जाऊ, तुम्हाला नाही कळणार ते. मी ठेवते फोन. सखी मॅडम, काय झालं? तुमच्या डोळ्यात पाणी? मी गाणं ऐकत होते.
बोल, काय काम आहे? सांगायचं नाहीये का? तुम्हाला हवं असेल तर तुझ्या तुम्ही- नवऱ्याला समजून घेतेस तेच जास्त आहे. माझी बरं नको अजून. काम काय बोल. हे सायकल चालवताना पडले. तू पडायला काय लहान आहे का तो? यांना बरंच लागलंय. सायकल चालवायची सवय नाहीये ना. काही सिरियस आहे का? नाही नाही, फक्त मुका मार लागलाय. ज्या पायाला जखम होती त्यावरच परत लागले. तोच पाय स्ट्रॉंग व्हावा म्हणून मी सायकलिंग करायला सांगितलं होतं. बरोबर आहे तुमचं, पण त्यांच्यावर सतत गोष्टी लादू नका. नाही जमणार त्यांना. तो प्रयत्नच करत नाही. प्रयत्न केले तर सगळं जमेल त्याला. आधी त्याने तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट घेणं बंद केलं पाहिजे. हो, असं कसं? आम्ही सगळे एकत्र राहतो म्हटल्यावर काळजी तर वाटणारच ना. आणि घरातल्या सगळ्यांनी एकमेकांची काळजी घेणं यालाच घर म्हणतात. फॅमिली सपोर्ट, एकमेकांसाठी काहीतरी करणं, हे सगळं फेक असतं अंजली. माणूस जगात एकटाच आलेला असतो आणि एकटाच जाणार असतो, आणि त्याला स्ट्रगल एकट्यालाच करायचा असतो. एनिवे, चल बघूया राणाला काय झालं. मला सायकलवरनं फिरवायची स्वप्नच बघा आता. राणा बी काय कमी हुशार नाही. भाल्या, बोल की भाल्या. राणा आता कुठं आहेस? मी घरला आहे. बरं झालं फोन केला, नाहीतर उगाच माझा माळ्यात यायला पडा झाला असता बघ. काय रे, काय काम होतं काय? अरे काय नाही मरदा, त्या दिवशी मटण न खाता नुसतं तुला ताकच दिलं. अरे आमच्या यजमानाला लय लागलं रे. आज घरी मटण केलंय बघ झणझणीत. मनाने देऊन या. आता डबा घेऊन माझ्याकडे निघालो होतो बघ. म्हणलं तुला फोन तर करून बघूया. तू थांब घरी, मी आलो. नाही भाल्या, तू एक काम कर, तू तुझ्या घरलाच थांब काय. हा, मी येतो तिकडे. असं म्हणतोयस? वय वय मग ये लवकर. अरे मी बी जेवायला थांबलो या. वय 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 पटाक दिसतो, चल. हा ये. अगं आवर लवकर, राणाचा इकडे जेवायला लागलाय. मटन. शिरपती कसा काय आला नाही अजून? अरे राहणं तर कुठं? इकडे इकडे. ते मी भाल्याकडे जाऊन येतो पटाक दिस काय. अहो पण ते तुम्ही पाहायला लागलेल्याचं नाटक केलायचं ना. आज राहुल बोला की, पण हे कुणाला कळू द्यायचं नाही काय. हा, ती अंजलीबाई बाहेर गेल्यात ना. ती यायच्या मी पटाक दिशी जाऊन येतो. आणि गोदा का खोलीत गेल्या तर मी बी आहे म्हणा. शिल्पती दादा, तुम्ही खोलीत जाऊन झोपा काय. आणि कोण आलं तर डोक्यावर चादर घेऊन झोपून जा. अहो पण पण बिन काय नाही, तुम्ही वर खोलीत जाऊन झोपा. मी पटाक दिशी जाऊन येतो. जा जाऊ 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 जा. अहो डबा डबा दे की. आती मी घेऊन येतो. जा जा जाऊ म्हणलं ना. जा. फार लाडावून ठेवलंस तू राणाला. नाही हो, त्यांच्या पायाला खरंच लागले. आणि इथून पुढे असे एक्सरसाइज नका देऊ. मग कसे देऊ? ते मला माहिती नाही,
पण यांना इजा होईल असं काही करायचं नाही. राणा कुठे? तुम्हाला सांगितलं होतं ना त्याचा एक्सरसाइज घ्यायला. जी कोच म्हणून तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. राणा इंजोर कसा झाला? जी ऐसे हुआ, हम लोग रास्ते से जा रहे थे और राणा साइकिल चला रहा था. अचानक से राणा गिर पड़ा और उसका पैर. आप कहाँ थे? जी मैं पीछे पीछे भाग रहा था जी. अगर राणा को कुछ मेजर इंजरी हुई ना तो आपकी खैर नहीं. जी मेजर वेजर कुछ नहीं है जी. 4-5 दिन राणा साइकिलिंग नहीं करेगा तो बिल्कुल ठीक हो जाएगा जी. ज्यादा कुछ नहीं लगा है उसे. तुम्हाला काय माहिती? तुम्ही काय डॉक्टर नाही आहात. जी राणा ने ही मुझे बताया कि 4-5 दिन साइकिलिंग नहीं करेगा तो बिल्कुल ठीक हो जाएगा जी वो. ठीक आहे. आता आम्ही बघतो राणाला नेमकं काय झालंय. जी भाल्या 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 ये राहणार ते ना एवढा मोठा मटणाचा बांधलाय. अरे ते सांगतो नंतर ना. चल अरे चल 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 ये 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 राहणार. अगं ये ऐकलंस का? राणा आलाय बघ. हा वय वय राणा भाऊजी, ते हे संपलं ना हो तुमचं. ते काय होते डाएट डाएट. नाही वहिनी सुरू आहे की. अगं बाई, अहो मला वाटलं संपलं. मग ह्यासनी म्हटलं बोलवा त्यासनी जेवाय म्हणून. अहो, आता बरं जेवण नाही तर ताक करते थांबा. अहो नाही वहिनी, अहो ऐका की कसं आहे ते डाएट सुरू आहे पण ते खाल्लेलं चालतंय. तुम्ही वाढ जेवायला मला. होय ना हो? होय. बरं झालं बसा तुम्ही. होय होय ते लवकर वाढा काय. ये चल बस ये. अरे बस बस वहिनी आणा की लवकर. राणा अरे एवढी का काय करलाय? जरा की निवांत. एवढा टाइम कुठे? अंजलीबाई घराला पोहोचल्या तर वाट लागल माझी. म्हणजे अरे ते मॅनेजर मॅडम रोज काय ना काय नवं खुळ काढतात बघ. वय काय तर मला सायकल चालव. तर भले तूच सांग, सायकल चालवणं शोभतं काय मला? नाही नाही अरे तुला गाडी शुभते राणा. अरे मी बी गाडी घ्यायचं म्हणतोय. नोकरी लागली म्हणली गाडी घेतली मी समज. अरे वा ते ना झालं काय तुझ्या नोकरीचं काम? होत आलंय. आता नुसती ऑर्डर निघायची बाकी आहे बघ. ते ना ते वहिनीचं काय सांगत होतास? कसंही भाल्या अंजलीबाईसनी गंडीन आलो मी इकडं. काय? वय अरे ते सकाळच्याला सायकल चालवायला गेलो आणि मुद्दाम सायकलवरनं पडायचं नाटक केलं बघ. आणि सांगितलं पायलाही दुखायलाय. घरात आराम करत बसलो होतो. अंजलीबाई गेल्या ते मॅनेजर मॅडम कडे आणि म्हणल्यात चांगलंच खडसावून विचारतो म्हणून तिला. अरे पण का म्हणून? आमलोय मर्दा. आता मग काय करणार तूच सांग. काय तर मला सायकल चालव, जेवण बंद, कुस्ती बंद. समजा चांगल्या गोष्टी बंद करायला ते मॅनेजर मॅडम. तर पाहायला लागायचं नाटक केलंय. बघूया काय फरक पडतो काय ते. आणि त्यावर वहिनी तिकडे आल्या तर? आल्या तू काय बी काळजी करू नकोस. दुसरा रानू नेमून ठेवलाय मी तिकडे. वय ते समजा सांभाळ. एक सांग की. अगं झालं का? वहिनी नाही तर गोदा का आल्या तर माझा बुकना झाल्याशिवाय काय राहणार नाही. वर अनादा या की बाबा. या आणि बघा तुम्हीच किती लागलंय पायाला माहितीये. या तुम्ही बघा यांना किती लागलं. अहो जरा दाखवा तुमच्या पायाला किती लागले. अहो जरा उठा बरं. तुमचा पाय दाखवा सखी मॅडम ना. सखी मॅडम आल्या. अहो असं दुपारच्या वेळी काय झोपलात तुम्ही? उठा ना, पाय दाखवा तुमचा. असं काय करताय? अहो 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 चादर तर काढत दाखवत. काय होतंय? अहो तुम्हाला थंडी वाजते का?
झालंय का मग? गोदा का अहो काय होतं तुम्हाला? बघू तर देत मला. अहो पडल्यावर असं ताप येणं इज व्हेरी अनलाइकली. अहो मला वाटतं आपण थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला हव्या. नाटक करतोय अगं तो. आजारपणाचं नाटक कशाला करतील हे? गोदा का काय झालं? अहो बघा ना, यांना ताप आलाय. थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवूयात का? हा? असा कसा आला आधीन मध्ये ताप? बघते. राणा, ए राणा, राणा. एक मिनिट. थोडा वेळ करू दे त्यांना आराम. थंडी भरली असेल ना अंगात. बरं बरं, मी काढा करून आणते. हो अंजली, चल आपण थंड पाण्याच्या पट्ट्या तयार करूया. चल. हो. अहो मी घेऊन आले हा पट्ट्या. थांबा. लई भारी झालं जेवण. अहो अजून थोडा भात घ्या की. नाही नको, खरंच झालं. समजा व्यवस्थित झालं ना? गरगरीत. लई दिवसांनी जेवलो बघा. वहिनी एक नंबर तो जेवण. बरं चला तुम्ही. हा चालतंय. हे बघा भाऊजी, तुम्हाला कवा बी काय बी खावंसं वाटलं ना तर येऊन मला सांगायचं. होय होय. अरे घर तुझं जाय समज. पाल्या, तूच सच्चा दोस्त आहेस बघ माझा. आता घरी जा लवकर, नाहीतर तू पोचायची वहिनी घरी पोचायच्या बघ. होय की. चला वहिनी तू. हा चल पाल्या. अरे राणा बाहेर हातून जा जाताना. होय होय. आज दोन कामालाही बारी झाली. एक म्हणजे चमचमीत खायला मिळालं आणि दुसरं म्हणजे अंजलीबाईंनी मॅनेजर मॅडमला झाप झाप झापलं असणार. राणा, आपल्या मागची बॅच सुटली बघ. चल. अरे होय की, शिरपदांची लवकरात लवकर सुटका करायला पाहिजे. चल राणा चल. शिरपती दादा औटा की. शिरपती दादा औटा. अहो एवढं का घाबरलायचा? अहो घाबरल्यासारखीच कंडिशन झाल्या राणादा. होती आता नाही. अहो तुम्ही काय बी टेन्शन घेऊ नका, मी टाइमात आलोय ना. ते नव शिरपती दादा थँक्यू बरं का. तुमच्यामुळे आज मला गरगरीत जेवायला मिळालं. होय खरंच लय भारी जेवण होतं बघा. अहो पण इथं माझी वाट लागली आहे, त्याचं काय? अहो कसली वाट? अहो मस्तपैकी झोपून होता की तुम्ही. अरे शिरपती दादा, आपण अदनमधनं असंच करत जाऊ काय? आणि पुढच्या टायमाला येताना तुम्हाला बी डबा घेऊन येतो. हा अहो पुढचा टाइम आला तर येणार की. आणि आपल्याला पाहिजे तसंच वागायचं बघा. होय. आणि ते मॅनेजर यांच्या तालावर आपण नाचायचं नाही. हा जाऊ दे राणादा, सोडून द्या विषय तू. काय सोडा, आपण कुणाला बी घाबरायचं नाही. अंजली बाईसनी तर अजिबात घाबरायचं नाही. हा राणादा सोडा की तू विषय. अहो शिरपती दादा, तुम्ही लई घाबरता बघा. तुम्ही अंजलीबाईंची अजिबात काळजी करू नका. मी अंजलीबाईंना बरोबर पट्टी पाडतो. तुम्हाला सांगतोय, त्या दोघीसनी मी लई भारी गंडीत आहे ते बघा. होय. हो का?